मासिक धर्म हा दर महिन्याला 28 ते 30 दिवसांनी येणं, अंगावरून 4 दिवस जाणं, जेव्हा अंगावरून जातं तेव्हा कुठल्याही प्रकारच्या वेदना न होणं, हे सर्व मासिक धर्मामध्ये नॉर्मल समजलं जातं. या व्यतिरिक्त जर तुम्हाला 2 महिन्याने 4 महिन्यांनी पिरियड येत असेल, मासिक धर्म येत असेल किंवा अंगावरून खूप जास्त जात असेल, लग्नाच्या 1 वर्ष होऊनही प्रेग्नन्सी राहत नसेल किंवा अचानक वजन वाढलं असेल, चेहऱ्यावर केस दिसत असतील, तर तुम्हाला पीसीओडी किंवा पीसीओएस असू शकतो. मुलींना वयाच्या 12व्या वर्षी मासिक धर्म येण्यास सुरुवात होते. आजकाल 10व्या वर्षी सुद्धा मुलींचा मासिक धर्म सुरू होत आहे. यालाच वैद्यकीय भाषेमध्ये मेनार्श असं म्हणतात. आणि हा जो मासिक धर्म आहे तो स्त्रीच्या आयुष्यामध्ये 35 वर्ष असतो. म्हणजेच जवळपास 50 ते 55 वयापर्यंत स्त्रीचा मासिक धर्म चालू असतो. त्यानंतर हा मासिक धर्म येणं बंद होतं. यालाच वैद्यकीय भाषेमध्ये मेनोपॉज असं म्हणतात. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी डॉक्टर सविता लांजेवार. माझ्या डॉक्टर सविता व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पीसीओडी आणि पीसीओएस याबद्दल माहिती बघणार आहोत. या पीसीओडीची काय कारणे आहेत, काय लक्षणे आहेत, तसेच याची काय ट्रीटमेंट आहे, पीसीओडी आणि पीसीओएस यामध्ये काय फरक आहे, या सर्वाची माहिती जाणून घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पीसीओडी आणि पीसीओएस यामध्ये ओव्हरी म्हणजे अंडाशयाचा हा एक आजार आहे. अंडाशय म्हणजे ओव्हरी हे प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजन ही फिमेल हार्मोन सिक्रीट करतात आणि अल्प प्रमाणामध्ये मेल हार्मोन अँड्रोजन हे सिक्रीट करतात. आणि ह्या ओव्हरीजमुळे आपल्याला रेग्युलर पाळी येणं, ओव्हुलेशन होणं ही सर्व कामे होतात. तर पीसीओडी ही अशी कंडिशन आहे ज्यामध्ये ह्या ज्या ओव्हरीज आहे, ह्या अंडाशय आहे, त्यामध्ये इमॅच्युअर एग म्हणजे अंड किंवा पार्शली मॅच्युअर अंड तयार होतं आणि ते अंड त्या ओव्हरीमध्ये साचत जातं, जमा होतं. अशी बरीचशी अंडे जमा होऊन त्या ओव्हरीचा साईज मोठा होतो, बल्की ओव्हरी तयार होते आणि त्यामुळे जे अँड्रोजन अल्प प्रमाणात सिक्रीट होत असतं ते अतिमात्रेमध्ये सिक्रीट व्हायला सुरुवात होते, ज्यामुळे आपल्या शरीरावर बरीचशी लक्षणे दिसतात. जसं की अचानक पिंपल्स येणं, इनफर्टिलिटी, चेहऱ्यावर केस येणं, छातीवर केस येणं, त्यानंतर बऱ्याच जणांना अचानक वजन वाढणं यासारखी लक्षणे दिसतात. तर पीसीओएस म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम ही थोडीशी सिरियस कंडिशन आहे. यामध्ये ओव्हुलेशन होत नाही, त्याच्यामुळे इनफर्टिलिटी या स्त्रियांमध्ये बघितली जाते आणि अँड्रोजन हार्मोन्स हे अतिप्रमाणात सिक्रीट केल्यामुळे हेअर ग्रोथ आहे ती जास्त प्रमाणामध्ये असते. तसेच पीसीओएस जर असाच अनट्रीटेड राहिला तर याचं परिणाम म्हणून डायबिटीज, हायपरटेन्शन यासारखे आजारसुद्धा उद्भवण्याची शक्यता असते. आता जाणून घेऊयात की पीसीओडी आणि पीसीओएसची काय लक्षणे आहेत. तर सर्वात प्रथम यामध्ये जी मासिक धर्म असतो, पाळी असते, ती इरेग्युलर असते. दर महिन्याला येणारी पाळी ही 2-2 महिन्याने येते. बऱ्याच जणींना वर्ष पाळी येत नाही. त्यानंतर अचानकपणे शरीरावर, चेहऱ्यावर हेअर ग्रोथ म्हणजे केस यायला लागतात. दाढीच्या ठिकाणी, मिशीच्या ठिकाणी केस येतात, छातीच्या ठिकाणी केसांची वाढ होते. बऱ्याच जणींना पिंपल्स येतात, काही जणींचं वजन वाढतं, बऱ्याच जणांना त्वचा ही काळवंटते. सहसा मानेच्या जवळची आणि ब्रेस्टच्या जवळची त्वचा ही काळवंटलेली दिसते. काही जणींमध्ये केस गळण्याची तक्रारी सुद्धा बघितल्या जातात. आता जाणून घेऊयात की ह्या पीसीओडी आणि पीसीओएसची काय कारणे आहेत. तर यामध्ये सर्वात प्रथम इन्सुलिन नावाचं जे हार्मोन असतं ते अतिप्रमाणामध्ये ओव्हरीमध्ये सिक्रीट केलं जातं, जेणेकरून अँड्रोजन नावाचं हार्मोन देखील जास्त प्रमाणात सिक्रीट होतं. त्यामुळे ओव्हरीमध्ये ओव्हुलेशन होत नाही. अंडाशयामधून अंड बाहेर पडून रप्चर होणं, हे जे नॉर्मल क्रिया असते ती होणं बंद होतं.
अँड्रोजन नावाचं हार्मोन हे जास्त प्रमाणामध्ये सिक्रीट होणं, सहसा ओरीमध्ये अल्प प्रमाणामध्ये अँड्रोजन नावाचं हार्मोन सिक्रीट होतं, जे एक मेल हार्मोन आहे. परंतु जेव्हा पीसीओडीची कंडिशन असते तेव्हा हे अतिप्रमाणामध्ये सिक्रीट होते. जी चेहरा आहे त्यावर अचानकपणे केसांची वाढ होते. मिशीच्या ठिकाणी, दाढीच्या ठिकाणी केस येतात. बऱ्याच जणींना छातीच्या ठिकाणी सुद्धा केस यायला सुरुवात होते. त्यानंतर बऱ्याच जणींना अँड्रोजन हार्मोन्स वाढल्यामुळे पिंपल्स यायला लागतात. काहींच्या मते हेरिडिटी म्हणजे अनुवांशिकतेमुळे सुद्धा पीसीओएस होऊ शकतो. आता जाणून घेऊयात की पीसीओडी आणि पीसीओएसचे काय कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. तर सर्वात प्रथम टाईप 2 डायबिटीज होऊ शकतो, इन्फर्टिलिटी बघितली जाते, प्रीटर्म बेबी, त्यानंतर मेटाबॉलिक सिंड्रोम, यामध्ये डायबिटीज होऊ शकतो, हायपरटेन्शन होऊ शकतो. बऱ्याच जणांना हार्ट डिसीज, हार्टचे प्रॉब्लेम सुद्धा होऊ शकतात. बऱ्याच जणांमध्ये ॲबनॉर्मल युटेराईन ब्लिडिंग म्हणजे जास्त प्रमाणामध्ये अंगावरून जाणं किंवा 15-15 दिवसालाच अंगावरून जाणं यासारखे कंडिशन सुद्धा बघितल्या जातात. पीसीओडीमध्ये बऱ्याच जणींना जेव्हा चेहऱ्यावर केस यायला लागतात तेव्हा ते केस बघून त्या थोड्याशा अँझायटी आणि डिप्रेशनमध्ये सुद्धा जातात. बऱ्याच जणींना स्लीप ॲपनियाचा त्रास होतो. वजन वाढल्यामुळे त्यांना व्यवस्थित झोप येत नाही, त्यामुळे स्लीप ॲपनिया बघितला जातो. मासिक धर्म रेग्युलर होत नाही, त्यामुळे जी एंडोमेट्रियमची लाइनिंग आहे ती वाढत जाते, गर्भाशयावर सूज येते, त्यामुळे एंडोमेट्रियल कॅन्सर होण्याची देखील शक्यता असते. बऱ्याच जणांमध्ये प्रेग्नन्सी राहिली तरी सुद्धा मिसकॅरेज होण्याचे चान्सेस देखील असतात. आता जाणून घेऊयात की आपल्याला पीसीओडी आहे किंवा पीसीओएस आहे की नाही हे कसं ओळखावं. तर यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या गायनॅकॉलॉजिस्टला भेटावं लागेल. ते स्त्रीरोगतज्ञ जे आहेत ते तुम्हाला चेक करतील की ओटीपोटामध्ये कुठला एखादा मास किंवा असं काही फील होत आहे का. त्यानंतर तुम्हाला एखादी सोनोग्राफी लिहून देतील, ज्यामध्ये आपल्याला ओरीची साईज वगैरे सर्व बघता येतं. काही ब्लड टेस्ट असतात, यामध्ये कोलेस्ट्रॉल, रँडम ग्लुकोज शुगर, त्यानंतर हार्मोन्स चेक केला जातो, FSHची लेवल, LHची लेवल, सिरम प्रोलॅक्टिनची लेवल, अँड्रोजनची लेवल, हे जे सर्व हार्मोन्स आहेत त्याच्या लेवल चेक केल्या जातात. आणि मग तुम्हाला पीसीओडी आहे किंवा पीसीओएस आहे की नाही याचं डायग्नोसिस ठरवलं जातं. आता जाणून घेऊयात की पीसीओडी किंवा पीसीओएसची काय ट्रीटमेंट आहे. तर आधुनिक वैद्यशास्त्रामध्ये जर तुमची पिरियड इरेग्युलर असेल तर पाळी येण्यासाठी पहिले ते इंड्यूस करतात, त्याच्यानंतर ती पाळी रेग्युलर राहावी यासाठी 21 दिवसांच्या गोळ्यांचा कोर्स, असं 3 महिने कोर्स केला जातो. एक्सेसिव्ह हेअर ग्रोथ झाली असेल तर त्यासाठी लेसर ट्रीटमेंट किंवा हेअर रिमूव्हल ट्रीटमेंट यासारखे ट्रीटमेंट केले जातात. त्यानंतर जर पिंपल्स असतील तर पिंपल्सची ट्रीटमेंट केली जाते. वजन वाढलेलं असेल तर त्यासाठी डायटिशियन तुम्हाला एखादा डाएट प्लॅन किंवा तुमच्यामध्ये खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये काही चुका होत असतील तर त्याबद्दल ते समजून सांगतात. त्यानंतर इन्फर्टिलिटी जर झाली असेल ह्यामुळे तर त्या इन्फर्टिलिटीची ट्रीटमेंट केली जाते. ओव्हॅरियन ड्रिलिंग फॉर पीसीओएस, तर यामध्ये लॅप्रोस्कोपीने ओरीमधील जे फॉलिकल असतात त्याचं ड्रिलिंग केलं जातं, जेणेकरून ओव्हॅरियन फॉलिकल आणि जो स्ट्रोमा लाइनिंग असते ती कमी केली जाते, जेणेकरून अँड्रोजन हार्मोन आणि इन्हिबिन हार्मोनची लेवल कमी होते आणि आपोआपच FSHची लेवल वाढते. ही ट्रीटमेंट एक अल्टरनेटिव्ह म्हणून आहे, ही काही शेवटची ट्रीटमेंट आहे असातला पार्ट नाही. आता आपण बघूयात की आयुर्वेदामध्ये पीसीओडी आणि पीसीओएस यामध्ये काय ट्रीटमेंट केली जाते. तर यामध्ये असं वेगळी ट्रीटमेंट सांगितली नाही आहे, परंतु आयुर्वेदशास्त्र हे जीवनाची शास्त्र आहे, त्यामुळे यामध्ये आपण दिनचर्या पाळणं, ऋतुचर्या पाळणं, रजस्वला परिचर्या पाळणं हे सर्व पाळल्यावर अशा गोष्टी उद्भवतच नाही. आणि समजा जर पीसीओडी झाला तर सर्वात प्रथम आपली जी लाईफस्टाईल आहे, सेडेंटरी लाईफस्टाईल असेल तर ती चेंज करावी. आयुर्वेदामध्ये दिनचर्येची माहिती सांगताना ब्राह्ममुहूर्ते उत्तिष्ठेत स्वस्थो रक्षार्थम आयुष्यः असं सांगितलं आहे. तर ज्यांना स्वस्थ पाहिजे असेल, स्वास्थ्य राखायचं असेल, अशा लोकांनी ब्राह्ममुहूर्तावर उठल्यास आपल्या स्वास्थ्याचं रक्षण होतं, दीर्घायुष्य लाभतं
असं सांगितलं आहे. त्यामुळे सर्वांनी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सकाळी लवकर उठावे, रात्री लवकर झोपावे. पहाटेची वेळ ही वातदोषाची वेळ सांगितली आहे. अपानवायू हा वाताचा एक प्रकार आहे. अपानवायूचे काम हे मलमूत्र विसर्जन, शुक्रस्खलन तसेच स्त्रियांमध्ये रजप्रवृत्ती आणि गर्भनिष्क्रमण ही अपानवायूची कामं सांगितली आहे. त्यामुळे आपण सकाळी उठल्यामुळे ही कामं सुरळीत पार पडतात. त्यानंतर शौचादी विधी आटोपून आपल्या वयाप्रमाणे, आपल्या बलाप्रमाणे आणि ऋतूप्रमाणे व्यायाम करावा. हार्मोनल इम्बॅलन्स असेल तर मेडिटेशन करणं अतिउत्तम ठरतं. तसेच व्यायामामध्ये तुम्ही सूर्यनमस्कार जरी केलं तरीसुद्धा खूप फायदा होतो. सूर्यनमस्कार हा परिपूर्ण व्यायाम आहे. सूर्यनमस्कार सुरू करताना नवीनच असाल तर सुरुवात ही 1 किंवा 2 सूर्यनमस्कारापासून करावी आणि नंतर 50 सूर्यनमस्कार, जसं जमेल तसे सूर्यनमस्कार तुम्ही करू शकता. PCODमध्ये आहार हा सकस आणि सुपाच्य घ्यावा असं सांगितलं आहे. तर सकस म्हणजे आपल्या घरी बनवलेला फ्रेश गरमागरम असं जेवण करावं. बाहेरची पॅकेटचे फूड तसेच मैद्याचे, बेकरीचे प्रोडक्ट्स खाणं बंद करावं. दूध आणि दुधाचे पदार्थ खाणे बंद करावे, जसे की चीज, दही, कॉटेज चीज. तर आपण जे खातो ते व्यवस्थित पचलं पाहिजे याकडे लक्ष द्यावं. त्यासाठी आधी आपल्याला व्यवस्थित भूक लागली पाहिजे. आपल्याला व्यवस्थित भूक आहे की नाही. जर व्यवस्थित भूक असेल तर आपण घेतलेलं जेवण ते व्यवस्थित पचतं. त्यानंतर व्यवस्थित डायजेस्टिव्ह ज्यूस तयार होतो आणि हा रसधातू व्यवस्थित तयार झाला तर व्यवस्थित आर्तव तयार होतं. जर तुमचा रसधातूच व्यवस्थित नसेल तर आर्त व्यवस्थित होणार नाही. त्यामुळे सुरुवातीलाच आपलं आधी पचन सुधारावं यासाठी चिरकाद्यारिष्ट, हिंगवाष्टक चूर्ण किंवा घरच्या घरी तुम्ही अद्रकला थोडंसं सैंधव मीठ ते टाकून चगळू शकतात. यामुळे आपल्याला चांगली व्यवस्थित भूक लागते आणि सुपाच्य आहार खाल्ला तर तो व्यवस्थित पचतो सुद्धा. या औषधांमध्ये अशोकारिष्ट, पत्रंगासव, जिरकाद्यारिष्ट, कांचनार्ग गुळ यासारखी औषधे वापरली जातात. परंतु ही औषधे त्या व्यक्तीचं प्रकृती, वय यानुसार ठरवली जातात. त्यानंतर बऱ्याच जणांमध्ये पंचकर्म केले जातात. यामध्ये वमन, विरेचन, बस्ती यासारखी पंचकर्म करण्यास सांगितले आहेत. तर बस्ती पंचकर्म हे अतिशय उत्तम आहे यासाठी, कारण की हा जो व्याधी आहे हा नाभीच्या खालचा आहे, वातस्थानाचा आहे. त्यामुळे बस्तीमुळे खूप चांगला फरक पडतो. कमीत कमी 3 महिन्याची ट्रीटमेंट केली तर या PCOD आणि PCOS पासून नक्कीच मुक्तता मिळते. तर उद्या पुन्हा भेटूयात नवीन इंटरेस्टिंग सब्जेक्ट सोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा, आयुर्वेदाला जवळ करा. थँक्यू.